बुलेटिनमध्ये स्वागत। मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यातून गळती होत होती। दरम्यान न्यूज 18 लोकमतने सगळ्यात आधी ही बातमी दाखवल्यावर ही गळती रोखण्यात आली। नेमकी कशी होती ही प्रक्रिया बघूयात। भूमिगत बोगद्यातील जोडणी सांध्यामध्ये इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउट सोडण्यात आलं। त्यामुळे सांध्याच्या ठिकाणी पाणी झिरपणं थांबलंय। सिमेंट कॉन्क्रीटमध्ये असलेली पोकळी भरून काढण्यासाठी हे पॉलिमर ग्राउट मदत करतं। या गळतीमुळे बोगद्याचं बांधकाम, त्याचा दर्जा किंवा वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही। सिमेंट कॉन्क्रीटच्या बांधकामात काही कन्स्ट्रक्शन जॉइंट्स असतात, त्यातून जमिनीत असलेलं पाणी झिरपतं। त्या भेगांमध्ये इंजेक्शनद्वारे ग्राउटिंग केलं जातं, ज्यामुळे या कन्स्ट्रक्शन जॉइंट्समध्ये हे केमिकल शिरून त्याचा संपर्क जॉइंटमध्ये येणाऱ्या पाण्याशी येतो। ग्राउट प्रसरण पावतं आणि पाणी येणं आपोआप थांबतं। म्हणजेच जमिनीत असलेलं कन्स्ट्रक्शन जॉइंट भरलं जातं। एकदा पॉलिमर ग्राउटिंग केल्यानंतर पुढील 7 ते 8 दिवस त्याचं निरीक्षण केलं जातं। त्यानंतर हे कन्स्ट्रक्शन जॉइंट पूर्णपणे बंद झाल्याचा अनुमान काढला जातो। मुंबई कोस्टल रोडमधील टनेलला गळती लागली होती। त्यामुळे हा टनेल किती सुरक्षित आहे असा प्रश्न मुंबईकरांच्या मनात निर्माण झाला होता। आता या प्रश्नावर प्रसिद्ध टाउन प्लॅनर शशी प्रभू यांच्याकडून माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यांना आम्ही पहिला प्रश्न हा विचारला की कोस्टल रोडच्या बोगद्याची गळती ही किती गंभीर आहे। काय उत्तर दिलं तेही बघूयात। तेवढी गंभीर म्हणताच येत नाही ह्याला, आणि ह्याला स्वेटिंग म्हणतो आम्ही। आणि सध्याचं हवामान आहे ह्याच्यामध्ये आर्द्रता जास्त आहे, आणि आपण बघितलं बाहेर गेलो तरी आपल्याला घाम येते। टनेलमध्ये तर डेफिनेटली आहेच तसं, म्हणजे थोडं जरी स्वेटिंग झालं तर त्याचं ट्रिकल होऊन ते बाष्पीकरण होऊन ते पाण्यामध्ये गळते असं वाटतं। त्यामुळे ते पॅचअप केलं आणि ते थांबलं, त्याचा अर्थच ते सुपरफिशियल होतं, म्हणजे पाणी असेल कॉन्क्रीटमधलं ते बाहेर येऊ पाहत होतं। ते होतं टनेलमध्ये होतं। आता लोकांना वाटतं की टनेल गळते आणि त्यात पाणी आणि आतमध्ये पाणीच पाणी होणार वगैरे, ह्याच्यात काही तथ्य नाही आहे। कारण त्याची टेक्नॉलॉजी निराळी आहे। म्हणजे बोगदा खणत जातात आणि त्याच्या बाजूला कॉन्क्रीट टॅबल सायमल्टेनियसली होत असतं। त्यामुळे टेक्नॉलॉजिकल म्हणजे ते परफेक्ट बांधलेलं आहे। गळणं ह्याच्यापेक्षा खाली डीप आहे, म्हणजे लोकांना कल्पना असेल ऑलरेडी आपण जे येतोय टनेलमध्ये ते 100 फुटाच्या खाली आहे, पण त्याच्यावरती पाण्याचं आहेच। आत्ताही पाणी आहे, आजूबाजूला पाणीच आहे। पण जिथे तो डीपेस्ट पोर्शन आहे, जिथे आपण बोगद्यामध्ये जातो तिथे तो सुरुवात होते आणि मग हळूहळू आपण खाली जातो। तो इतका ग्रॅज्युअल स्लोप आपल्याला कळत पण नाही, आणि टनेलमधनं बाहेर येतो आपण, मरीन लाईन्सला बाहेर येतो। इतकं सुखकर झालंय खरं ते। पण आता मुद्दाच काढल्यामुळे त्याला मी रिटॅलिएट म्हणत नाही, पण लोकांचं त्यांच्यामध्ये काही ते समाधान झालं पाहिजे। उत्तर असं उडत उडत देणं चुकीचं आहे। त्यात काही चूक नाही, आणि गळती झाली ती थांबली आहे, ती आता परपेच्युअल थांबणार, किंवा आली तरी आर्द्रता आली थोडीफार तर ती मान्य असते, अशा कामामध्ये होते। पण लोकांच्या काय मनामध्ये काय ते झालं की बाबा आता गळत राहणार वगैरे, ते खरं नाही। यानंतर आम्ही त्यांना हा प्रश्न विचारला की पावसाळ्यात या बोगद्यावर समुद्रातील पाण्याचा ताण वाढणार का। उत्तर काय दिलं त्यांनी, जाणून घेऊया। नाही, जो डिझाईन ज्यांनी केलेलं आहे त्यांनी हे गोष्टी धरून चालून त्याप्रमाणे डिझाईन केले। पाणी खालीमध्ये लाटा वरती आपल्याला दिसतं, पण खाली समुद्र रौद्र स्वरूपामध्येच आहे ना। किती खोल आहे त्याच्यावरती अवलंबून आहे। आता जवळजवळ 50-100 फूट आपण खाली गेलेलो आहे, ते पाणी सतत आहेच। पाण्याचं प्रेशर कित्येक पटीने आहे। आपल्याला सुपरफिशियली वरती लाटा दिसतात, पण पाण्याच्या प्रेशरला डिझाईन केल्यामुळे मला वाटत नाही काय फरक पडतो। पाऊस आणि उन्हाळा आणि हिवाळा जमिनीखाली म्हणजे समुद्राखाली 100 फूट 50 फूट खाली गेल्यानंतर ते आहे तसंच आहे। ते वरती आपल्याला लाटा दिसतात पावसामध्ये, ते वरनं लाटा येतात, जसं हवामान असेल त्याप्रमाणे होतं। नंतर आपण बघतो की वारा सुटला की लाटा येतात, तो वाऱ्याचा जास्त परिणाम असतो। पाऊस पडणार तो पडणार, वरतीच पडतोय पाऊस। पाऊस पडलेला आपल्या गटरमधनं स्टॉर्म वॉटरमधनं समुद्राकडे जातो, त्याचा टनेलशी काही संबंध नाही। टनेलमध्ये सगळ्या गोष्टी धरून टनेल डिझाईन झालेले आहे। तर थोडंसं पाण्याचं बाष्पीकरण झालंय तिथे, म्हणून काय त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये वगैरे लोकांनी सस्पेक्ट करून वगैरे, सर्वसामान्य हा टेक्निकल इश्यू आहे। तर टेक्निकली म्हटलं तर इट इज साऊंड अँड सेफ फॉर एव्हर।
या सगळ्याविषयी माहिती घेत असताना पॉलिमर ग्राउटिंग हा शब्द आला. मग आम्ही शशी प्रभूंना असा प्रश्न विचारला की हे पॉलिमर ग्राउटिंग म्हणजे काय आणि ते कसं करतात. त्यांनी काय उत्तर दिलं बघूयात. पॉलिमर म्हणजे पूर्वी सिमेंटने आपण थापायचो आणि सिमेंटमध्ये आता पॉलिमर ग्राउटिंग आपल्या घरामध्ये देखील वर्ण गळती असते वगैरे, तो पॉलिमर ग्राउटिंग करतो. हे केमिकल आहे. हे केमिकल सिमेंट आणि ह्याला धरून ते त्याच्यामध्ये टिकतं आणि जेव्हा आपलं रिन्फोर्स कॉन्क्रीट असतं त्या रिन्फोर्स कॉन्क्रीट स्टील गंजतं त्याला पॉलिमर लागतं कारण सिमेंट वगैरे धरत नाही. तसं शेवटी काय आपण बघतो की बाहेरचं असेल म्हणजे आपली हवामानाप्रमाणे पाऊस बाष्प आणि त्या सॅलिनिटी म्हणजे तुमचं मिठाचं स्वरूप म्हणजे सॉल्ट ह्याचं प्रमाण जास्त असतं आपल्याकडे कारण करोजन होतं. तर आता करोजनसाठी तर आहेच फॅक्टर. समुद्रात म्हणजे तुम्हाला खारटच आहे. तो सगळे फॅक्टर करून हा डिझाईन झालेला आहे मोठा. म्हणजे हा मोठा प्रोजेक्ट आपण केला पण अशी टनेल कित्येक मैल आहे आणि जगामध्ये आहेत ती. एका बेटावरनं दुसऱ्या बेटावरती जाणं वगैरे. तर ज्यांनी केले त्यांनी जगभर कामं केले. लार्सन टोब्रो ही कंपनी हे बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल की द कंपनी इज रन बाय द एम्प्लॉईज ऑफ द कंपनी. मालक असे नाही आहे, चेअरमन आहे पण प्रत्येकाचा हिस्सा आहे त्याच्यामध्ये, तो भागीदार आहे त्याच्यामध्ये. अशा मोठ्या कंपनी केले आणि स्टँड अ गॅरंटी ना. गॅरंटी असतं, वॉरंटी असते आणि गॅरंटी असते. गॅरंटी इज लाईफ टाईम, वॉरंटी 1 वर्ष 2 वर्ष असते आणि ते मेंटेनन्स बघतायत आणि माझ्या मते बंद तो चांगला तऱ्हेने बघतायत ते. तर कुठे मला भीती तर अजिबात वाटत नाही पण लोकांनी तसं हे करू नये. मी बाहू म्हणत नाही पण लोकांनी असं समजू नये की हे खरोखर खराब काम झालंय वगैरे. माझं प्रांजळ मत आहे. तरी पण सरतेशेवटी सामान्य माणसं प्रश्न हा पडतोच की सुरक्षितता वगैरे महत्त्वाची आहे. मग आम्ही शशी प्रभूंना असा प्रश्न विचारला की हा रस्ता पावसाळ्यात सुरक्षित असेल का. त्यावर ते काय म्हणाले बघा. हो जरूर. म्हणजे आता तो झालेला आहे, परपेच्युअल आहे आणि एवढं लवकर जातो आपण. 15 मिनिटांमध्ये आम्ही मरीन लाईन्सला येतो जिथे बोगद्याच्या आतमध्ये जातो. म्हणजे पेट्रोल रोडच्या आतमध्ये त्या बाजूला आम्ही आतमध्ये घुसतो आणि बाहेर येतो. आता येणारा मुंबईचा झाला आता जाणारा पण होणार आहे. तो कोणी घाबरू नये. हा पावसाळा उन्हाळा वगैरे हे बोगद्याला नाही आहे. बोगदा पाण्याखालीच आहे. तो वरती येतो तेव्हा आपल्याला तर असं वाटतं की वरती आलाय. तिथे त्या बाजूला आपल्याला वाटलं पण तिथे पाणी गळती होण्याचा प्रश्नच नाही आहे. एवढा फोर्सही नाही आहे आणि प्रेशरही नाही आहे. तिथे प्रेशर आहे त्याप्रमाणे डिझाईन झालेलं आहे. आणि उत्कृष्ट जगातली कंपनी जी आपण म्हणतो लार्सन टोब्रो आणि कंपनीचं एक हे आहे की मालक असा नाही आहे त्याला. सगळे एम्प्लॉईजच मालक आहेत त्यांचे. ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि केले. सुंदर काम केलंय टनेलचं. असे अनेक आपल्याला करायचे आहेत. मग आम्ही एक शेवटचा प्रश्न त्यांना विचारला की हा टनेल किती फुलप्रूफ आहे. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं तेही बघूयात. ह्याचा स्टडी जवळजवळ 1-2 वर्ष आधी सुरू होतं. जिओग्राफिकली बघतात, जिओलॉजिकल बघतात आणि सर्व सर्वे झाल्यानंतर त्याचा रूट ठरतो आणि हा सर्वे निश्चित झालेला आहे आणि त्याप्रमाणे बोगद्याची अलाइनमेंट झालेली आहे. आपल्याला वाटतं की बोगदा खाली आहे पाण्यामध्ये आहे त्यामुळे तो भीतीदायक आहे वगैरे. तसा प्रश्न नाही. टनेल हा कॉमन आहे. आता दुबईमध्ये तुम्ही घेतलं तर किती टनेल्स आहेत. क्रीक आहे पण क्रीक जमिनीच्या खाली जवळजवळ 100 फूट गेलेले आहेत ते. पण असं कोणी गळती वगैरे असं नसतं. सुरुवातीला आहे होते पण माझ्या मते ॲब्सोल्युटली सेफ आहे आणि कोणी त्याच्याबद्दल अशी भीती बाळगू नये. माझं एकच निवेदन आहे की बोगद्यामध्ये हॉर्न मारू नये. हॉर्न मारू नये कारण एक तर बोगदा येतो आणि लोक बिचारे आतमध्ये असतात तुमच्या सेफ्टीसाठी असतात. त्यांना किती त्रास होत असेल आणि कोणाला ओव्हरटेक करून कोण पुढे जाणार आहे. शेवटी वेळेवरती पोचायचं आहे. तर सावधानी करून सेफ जर्नी करा एवढंच माझी नम्र विनंती आहे मुंबईकरांना.